नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंमध्ये तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास मी बनवलेल्या नोट्स थ्रू आपण करत आहोत। त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बेसिक अर्थव्यवस्था म्हणजे काय असते, भारताची अर्थव्यवस्था कशी आहे याबाबत आपण काय केली, चर्चा केली। आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे कुठला, दारिद्र्य आणि बेरोजगारी, त्या बाबतीत आजपासून आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहेत आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहेत। चला आपण सुरुवात करूया आपल्या टॉपिक पासून। दारिद्र्य ही काय आहे? दारिद्र्य आता जी करंट मध्ये एक गोष्ट चर्चेला आली, काय की भिकारी मुक्त गाव म्हणून कोणत्या गाव घोषित केले, भिकारी मुक्त गाव फर्स्ट, भारताचं कोणतं फर्स्ट भिकारी मुक्त गाव, तर कुठलं आहे ते, कुठलं आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तसं तर मी तुम्हाला सांगेलच, व्हिडिओच्या शेवटी सांगेल या लेक्चरच्या। तुम्ही शेवटपर्यंत नक्की कनेक्टेड राहा, ओके। दारिद्र्य काय आहे? सापेक्ष संकल्पना आहे, कारण दारिद्र्य म्हणजे काय, जीवनावश्यक गरजांचा अभाव। आपण जर आपल्या जीवनावश्यक गरजा म्हणजे आपलं अन्न, वस्त्र, निवारा हे जर आपण मिळवू शकत नाहीये तर मग आपण काय झालो, दारिद्र्यमध्ये झालो, ओके। दारिद्र्याचे मग कुठले प्रकार मानले जातात? दारिद्र्याचे दोन महत्त्वाचे प्रकार मानले जातात, एक कोणते, सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं कोणतं, निरपेक्ष दारिद्र्य। सापेक्ष दारिद्र्य काय आहे? सापेक्ष मध्ये काय केलं जातं मित्रांनो, तुलना केली जाते। कोणासोबत तुलना केली जाते? श्रीमंताच्या तुलनेत गरीब किती गरीब आहेत, म्हणजे श्रीमंतासोबत गरीबाची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा कुठलं दारिद्र्य असतं? सापेक्ष दारिद्र्य असतं। श्रीमंत व गरिबांमधील संपत्ती, उत्पन्न, उपभोगाच्या वितरणातील तफावत म्हणजेच कोणतं, सापेक्ष दारिद्र्य। सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं, हे तफावत असते। श्रीमंत आणि गरिबांमध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये तुलना केली जाते, कंपॅरिझन केलं जातं, ओके। कंपॅरिझन, जिथे कंपॅरिझन येतं ते कुठलं दारिद्र्य असेल, मग सापेक्ष। थोडक्यात श्रीमंत व गरिबांमधील सरासरी विषमता म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्यातून काय होते ते दिसून येते। या दारिद्र्याचे निर्मूलन करता येत नाही। हे दारिद्र्य कधी याचं निर्मूलन होतं का? ह्या दारिद्र्याचं निर्मूलन आपल्याला कधीही करता येत नाही। आणि हे दारिद्र्य फक्त आपल्या भारतातच नाही, जगाच्या तुम्ही कुठल्याही देशात जा, हे दारिद्र्य काय होतं, आढळून येतं। कोणी ना कोणी कोणापेक्षा तरी काय असतं, श्रीमंत असतंच, आणि कोणी ना कोणी तिथे काय असतं, गरीब असतंच। त्याच्यामुळे सापेक्ष दारिद्र्य पूर्ण वर्ल्डमध्ये आढळून येतं, सर्व जगात आढळणारी संकल्पना आहे। दरडोई उत्पन्न व दरडोई उपभोग खर्च यांच्या तुलनेवर ही संकल्पना काय आहे, आधारित आहे। दरडोई उपभोग खर्च म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती किती प्रत्येकाचं प्रमाण किती आहे, प्रत्येक व्यक्ती किती उपभोग घेतोय, प्रत्येक एक सिंगल व्यक्ती किती उपभोग घेतोय, त्याचा उपभोगचा खर्च किती आहे आणि त्याचं उत्पन्न किती आहे, त्याला उत्पन्न किती मिळते आणि त्याचा खर्च किती आहे, याच्या तुलनेवर काय आहे, ही संकल्पना आधारित आहे। त्यानंतर दुसरा प्रकार आहे काय, निरपेक्ष दारिद्र्य। निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष मध्ये इथे तुलना नाही आहेत, इथे काय असतं, जी आपली दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे, दारिद्र्य रेषा प्रत्येक राज्यावाईज, प्रत्येक देशावाईज बदलत असते। तिथल्या लोकांच्या गरजेनुसार, तिथल्या लोकांच्या तिथल्या जी काही स्टेट आहे त्याच्यानुसार काय असते, दारिद्र्य रेषा बदलत असते। तर दारिद्र्य रेषा एक ठरवली जाते, त्या दारिद्र्य रेषेपेक्षा पण जर खाली असतील, दारिद्र्य रेषेच्या पण खाली असतील, म्हणजे त्याचा उपभोग खर्च कसा आहे, जी दारिद्र्य रेषेलाच काय म्हणतात, न्यूनतम उपभोग स्तर, यालाच काय म्हणतात, दारिद्र्य रेषेलाच काय म्हणतात, दारिद्र्य रेषालाच काय म्हटलं जातं, अजून एक नाव, न्यूनतम उपभोग खर्च, न्यूनतम उपभोग खर्चाचा काय स्तर, या स्तरापेक्षा सुद्धा कमी उपभोग करणारी जी लोकसंख्या असते त्या लोकसंख्येला काय म्हटलं जातं, निरपेक्ष दारिद्र्य आहे। ती निरपेक्ष दारिद्र्यामध्ये ती लोकसंख्या आहे असं काय मानलं जातं। त्यामुळे या दारिद्र्याचा प्रकार विकसनशील आणि अविकसित देशातच आढळतो। न्यूनतम उपभोग खर्च म्हणजे जे जीवनावश्यक गोष्टी पण त्यांना मिळत नाहीयेत, म्हणजे ते कशा आहेत,
निरपेक्ष दारिद्र्य आहेत आणि हे कुठे सापडतं? विकसनशील आणि विकसित देशामध्ये, म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा कुठलं सापडतं? निरपेक्ष दारिद्र्य सापडतं. दरडोई उत्पन्न, दरडोई उपभोग खर्च, राहणीमानाचा दर्जा आणि उष्मांक पातळी हे दारिद्र्याचे मूलभूत काय आहेत? निर्देशांक आहेत. कोणते? दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, दरडोई उपभोग खर्च म्हणजे प्रत्येक व्यक्तीला लागणारा जे जीवनावश्यक गोष्टीसाठी खर्च आहे तो खर्च, त्याचा राहणीमानाचा दर्जा म्हणजे त्याचं शिक्षण आरोग्य त्याचं व्यवस्थित आहे का नाही, त्याचा राहणीमानाचा दर्जा, त्याची उष्मांक पातळी म्हणजे त्याला किती एनर्जी लागते दिवसाला, हे दारिद्र्याचे काय आहेत? मूलभूत निर्देशांक मानले जातात. दारिद्र्याची संकल्पना. दारिद्र्य रेषा ही दारिद्र्याचा एक मूलभूत निर्देशांक आहे. भारतात 1973-1974 या आर्थिक वर्षाच्या किमती विचारात घेऊन भारताची दारिद्र्य रेषा काय केली आहे? निश्चित केली आहे. या काळातली आकडेवारी लक्षात घेऊन या आर्थिक वर्षात भारताची दारिद्र्य रेषा काय केली आहे? निश्चित केली आहे. भारतात सर्वप्रथम 1979 मध्ये दारिद्र्य रेषेची संकल्पना काय करण्यात आली? स्वीकारण्यात आली. कधी स्वीकारण्यात आली? सर्वात प्रथम 1979 मध्ये. दारिद्र्य रेषेची संकल्पना ही राष्ट्रगणिक काय होते? बदलत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या राष्ट्राच्या, त्या राज्याच्या, त्या देशाच्या लोकांनुसार, त्या लोकांच्या गरजेनुसार काय होते? दारिद्र्य रेषा बदलत जाते. अलग कार्यगटाने दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरीचा निकष, कॅलरी उपभोग या संकल्पनेचा काय केला होता? वापर केला होता. त्यांनी ग्रामीण भागासाठी किती सांगितलं? 2400, तर शहरी भागासाठी 2100 कॅलरी असा निकष ठेवला. कारण ग्रामीण भागामध्ये काय असतं? मेहनतीचं काम करणारे लोक असतात, शेतीवर आधारित काम करणारे लोक असतात, त्यामुळे त्यांना काय कॅलरी कशी लागते? ग्रामीण भागात जास्त कॅलरीज लागतात. त्याच्यामुळे 2400 कॅलरीज ग्रामीण भागासाठी, आणि शहरी भागातले लोक मोस्टली सेवा क्षेत्रामध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे शहरी भागासाठी किती? 2100 कॅलरी असा निकष ठेवला होता. कोणी? अलग कार्यगटाने. महत्वाचं आहे ते. त्यानंतर भारतातील दारिद्र्यविषयी अंदाज घेणाऱ्या समित्या बघूया आता. पहिली समिती आहे लकडावाला समिती. लकडावाला समिती कधीची आहे? 1989 ची आहे. कधी? 1989. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा, ग्रामीण व शहरीसाठी वेगळी ठरवली त्यांनी. त्यानंतर NSSOच्या UPR पद्धतीचा त्यांनी काय केला? वापर केला. दारिद्र्याचे मोजमाप 1997 ते 2011 पर्यंत त्यांनी केले. ग्रामीण भागासाठी 27.1% आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण किती? 27.1% आहे. आणि शहरी भागात दारिद्र्य किती आहे? 23.6% आहे. 27.1% आणि 23.6%. त्यानंतर महत्वाची कमिटी आहे सुरेश तेंडुलकर आणि रंगराजन, ह्या दोन कमिटी याच्यामध्ये कशा आहेत? महत्वाच्या आहेत दारिद्र्यामध्ये. सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समिती 2005-6 ची एक आहे आणि 2008-9 अशा दोन वेळेस सुरेश तेंडुलकरची समिती गठीत करण्यात आली होती. सुरेश तेंडुलकर कमिटीने काय केलं? दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी निकष वापरला का? जे अलग कार्यगटाने वापरला तो यांनी काय केलं? तो वापरला नाही. त्यांनी काय केलं? त्याचा वापर सोडून दिला. सुरेश तेंडुलकरचं म्हणणं असं होतं की फक्त कॅलरीज वरून ते दारिद्र्य आहे तुम्ही असं ठरवता, पण शिक्षण जर नसेल, आरोग्य व्यवस्थित नसेल, त्याचा राहणीमानाचा दर्जा व्यवस्थित नसेल, त्याला दिवसाला जेवढं पाहिजे, ज्या गोष्टी त्याच्या नेसेसरी गोष्टी आहेत, आवश्यक गोष्टी आहेत, त्या जर त्याला मिळत नसतील तर ते सुद्धा कोणत्या? दारिद्र्य गटात मोडतात. असं सुरेश तेंडुलकरचं काय होतं? मत होतं. तुम्ही फक्त कॅलरी वरून ठरवू नका की ते दारिद्र्य आहेत म्हणून. मग कॅलरी हा निकष त्यांनी काय केलं? सोडून दिला वापरायचा. अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे, अन्न, आरोग्य, शिक्षण आणि चांगले कपडे सुद्धा इत्यादी वरील खर्च त्यांनी काय केला? याच्यामध्ये विचारात घेतला. त्यांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला? MRPचा वापर केला. कोणती पद्धत? MRP या पद्धतीचा वापर करून उपभोगावर आधारित दारिद्र्य रेषेचा त्यांनी काय केला? वापर केला. ग्रामीण व शहरी असे विभाजन न करता एकच रेषा त्यांनी काय केली? ठरवली. ग्रामीणसाठी त्यांनी किती सांगितलं? दारिद्र्याचं प्रमाण 41% दारिद्र्य ग्रामीण भागात आहे आणि शहरीमध्ये किती? 25.6%
7% असं त्यांनी सांगितलं. कधी? 2004-5ला. त्यानंतर उपभोग खर्च किती सांगितला? 446.68% आणि 578.08% शहरीसाठी, आणि ग्रामीणसाठी 446 आणि 578.08%. आकडेवारी महत्वाची आहे यांची, आणि ह्यांची दोघांची पण आकडेवारी कशी पाठ पाहिजे. त्यानंतर रंगराजन समिती आली 2012 ते 2014 दरम्यान. तेंडुलकर समितीच्या पद्धतीचा त्यांनी काय केला? त्याग केला, आणि लकडावाला पद्धतीचा काय केला? त्यांनी स्वीकार केला. लकडावालामध्ये ज्यांनी ते कॅलरी निकष घेतला होता, त्या कॅलरी निकषचा परत त्यांनी काय केला? वापर केला. अन्न व गैर अन्न वस्तू व सेवांच्या उपखर्चाचे MMRP या पद्धतीने, कुठली पद्धत वापरली यांनी? MMRP पद्धत वापरली. प्रत्येक राज्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा मोजली. ग्रामीण 2015 व शहरीसाठी ग्रामीणसाठी 2015 ते शहरीसाठी 2090 कॅलरी निकष त्यांनी काय केला? सुचवला. ग्रामीणसाठी किती आणि शहरीसाठी 2090 कॅलरी निकष सुचवला. रंगराजन समितीनुसार महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण किती होते? 20% होते. किती? महाराष्ट्रात 20%. त्यानंतर कोण आले? दांडेकर आणि रथ, दांडेकर वान आणि निळकंठ रथ यांनी काय केलं? यांची उष्मांक गरज काय सांगितली यांनी? 2250 उष्मांक गरज भासते. त्यामध्ये ग्रामीणसाठी किती? 324 आणि शहरीसाठी किती? 486 उष्मांक. त्यानंतर मिन्नास आले. मिन्नासचं एक पुस्तक बघितलं होतं आपण एकदम सुरुवातीला. कोणतं होतं ते? एकदम सुरुवातीच्या पेजवर आपण मागच्या लेक्चरमध्ये त्यांचं एक पुस्तक बघितलं होतं महत्वाचं. काय नाव आहे त्याचं? प्लॅनिंग अँड द पुअर. महत्वाचं पुस्तक आहे हे. कोणाचं आहे? प्राचार्य मिन्नास सर यांचं आहे. मिन्नास यांनी दारिद्र्य मोजलं तेव्हा त्यांना काय आढळलं? मिन्नास यांना काय आढळलं? भारतातील प्रत्येक व्यक्तीस प्रति वर्षी 240 रुपये किमान उपभोग खर्च निश्चित केला. किती? 240 प्रति वर्ष. वर्षाला, महिन्याला नाही, वर्षाला किती? 240 रुपये. यांनी 3 वेळा भारतातील ग्रामीण दारिद्र्य विषयाविषयी अंदाज बांधले. पहिले 1956ला, नंतर 1960ला आणि 1967ला. जुलै 2013च्या अहवालानुसार किमान उपभोग खर्च पातळी त्यांनी काय केली? निश्चित केली. जुलै 2013च्या अहवालानुसार ग्रामीण दरमहा 4080, दररोज 27 आणि शहरी दरमहा 5000, शहरी 5000 आणि दररोज 34. असं काय त्यांनी कॅलरीचं निकष ठरवला. MPI बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. आता MPI मल्टी डायमेन्शनल पुअर्टी काय इंडेक्स. आता MPI काय आहे? कोण मोजतं? त्याचा आपला यशस्वी काय MPI चा आपल्या भारताचा याच्यामध्ये काय किती टक्के, भारत कोणत्या गटात मोडतो, भारताचं काय याच्यामध्ये हे रोल आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात एक्झाम मध्ये विचारले जातात. MPI कोणती संस्था, कोणत्या संस्थेद्वारे मोजला जातो, हे सुद्धा बेसिक प्रश्न काय आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. मग MPI कोणती संस्था मोजते? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. कोणती? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. 2010 पासून आपण MPI हा निर्देशांक मोजतो. कधीपासून? 2010 पासून MPI मोजतो. आणि कोणत्या संस्थेद्वारे? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. MPI मोजण्यासाठी आवश्यक महत्त्वाचे 3 घटक आहेत. याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. पहिलं कोणतं आहे? आरोग्य, दुसरं आहे शिक्षण, आणि तिसरं काय आहे? राहणीमानाचा दर्जा. ह्या 3 डायमेन्शनच्या आधारे काय होतं? आपलं MPI मोजलं जातं. MPI मानांकन. आता आपण कोणत्या गटात आहोत त्याच्यामध्ये हा प्रश्न पण राज्यसेवेला येऊन गेलाय. आपल्याला पण सरळ सेवेला पण येऊ शकतो. 20 ते 33.33% जर दारिद्र्याचं प्रमाण असेल तर कोणता गट असेल? ते आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असतील. असुरक्षित असतील 33.33 ते 50% असतील तर ते कोणते असतील?
बहुआयामी दारिद्र्य असेल. भारत कोणत्या गटात येतो? बहुआयामी दारिद्र्य या गटात येतो आपण. 33.33 ते 50% असेल तर, आणि 50% पेक्षा पण जास्त MPIचा तुमचा रेट असेल तर कोणतं? तीव्र बहुआयामी. तीव्र बहुआयामी कधी? जर 50% पेक्षा अधिक MPIचे काय असेल तुमची मानांकन असेल, व्हॅल्यू असेल तर तीव्र. आपण कुठे येतो? भारत 33.33 ते 50%, आणि 20 ते 33 असेल तर आर्थिकदृष्ट्या असुरक्षित. ग्रामीण भागातील जनतेच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र शासनाने 1961 साली प्रकर्षित सदन शेती जिल्हा कार्यक्रम, कोणता कार्यक्रम? सदन शेती जिल्हा कार्यक्रम सुरू केला, आणि त्यासोबत खालील महत्त्वाच्या पंचवार्षिक प्रयोग केला. जी 5वी पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं झालं? 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1 जुलै 1975 मध्ये 20 कलमी कार्यक्रम काय केला? सुरू केला. कधी? 5व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. कुठला? 20 कलमी कार्यक्रम. कामांसाठी धान्य, किमान गरजा कार्यक्रम आणि गरिबी हटावचा नारा. प्रश्न येऊन गेला, गरिबी हटावचा नारा कोणत्या योजनेमध्ये केलाय? तर कुठली? 5वी योजना. 6वी योजना प्रमुख विकास कार्यक्रम. कोणते कोणते विकास झाले? 6व्या योजना इंदिरा आवास व जीवनधारा योजना सुरू केली. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भागातील महिला व बालकांचा विकास केला, आणि ग्रामीण युवा स्वयंरोजगार कार्यक्रम सुरू करण्यात आला. हे महत्त्वाचे 4 कुठले? इंदिरा आवास जीवनधारा योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भागातील महिला व बालकांचा विकास, आणि ग्रामीण युवा स्वयंरोजगार कार्यक्रम. 5व्या आणि 6व्या योजनामध्ये काय केलं? ते सुरू करण्यात आलं. त्यानंतर 7वी योजना. 7व्या योजनेमध्ये काय केलं? सामाजिक वनीकरण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना, श्रम शक्तीतून विक्रम विकास, फलोत्पादन विकास योजना, फळांसाठी पण विकास योजना, इंदिरा आवास योजना, आणि दशलक्षी विहीर योजना. हे कशामध्ये झालं? 7व्या योजनेमध्ये झालं. बेरोजगारी हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आजच्या लेक्चरमधलं तुम्ही परत एकदा रिवाइज करा, ज्यामुळे कसं तुमच्या लक्षात राहून जातील त्या सगळ्या गोष्टी. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.